टीव्ही सत्यमेव व्रतम। राज उद्धव ठाकरे युतीच्या वर मनसेच्या या नेत्याचं मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होणार असं सांगत राज ठाकरेंसोबत युती करण्यास तयारीच दर्शवली आहे। त्यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरे बंधूंच्या चर्चेला बळ मिळालं आहे। उद्धव ठाकरेंच्या विधानानंतर मनसेकडून ही प्रतिक्रिया आली आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय आहे हे आम्हाला माहीत आहे, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे असं म्हटलंय। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी त्यांना राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला। तसेच मनसेनं तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याचं विचारलं असता ते म्हणाले जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल, इतर बारकावे आम्ही पाहतो असं सांगत त्यांनी यापेक्षा जास्त भाष्य करण्यास नकार दिला। मी संदेश नाही बातमीच देईल। माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही, त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनातही संभ्रम नाही, त्यामुळे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन असं उद्धव ठाकरे म्हणाले। कालच आम्ही पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती। राज ठाकरेंचा या संदर्भात अंतिम निर्णय घेतील। ज्यावेळी एखादी ठोस गोष्ट होईल, एखादा प्रस्ताव येईल, तेव्हा राज ठाकरे त्या संदर्भात निर्णय घेतील। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2014-2017 मध्येही होती, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे। जनतेच्या मनात काय आहे हे मला माहीत आहे असं संदीप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय। सर, आपण जर बघितलं कल्याणमध्ये देखील मनसे आणि शिवसैनिक हे एकत्र आले होते। काल नाशिकमध्ये एका कार्यालयाच्या उद्घाटनामध्ये देखील ठाकरे आणि मनसे हे एकत्र आल्याचं दिसतं। कुठेतरी ठाकरे यांची युती झाली पाहिजे, दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे असं चर्चा देखील सुरू आहे। मला असं वाटतं आपण पहिल्यांदा जर सन्माननीय राजसाहेबांचा जो महेश मांजरेकरांना पॉडकास्ट दिला होता तो जर बघितला तर राजसाहेबांना जे अपेक्षित होतं ते असं होतं की महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं। त्याप्रमाणे मराठी माणसं एकत्र येत आहेत, आनंद आहे। दुसरीकडे पाहिजे तर मनसेकडनं संघटनात्मक मागणी देखील सध्याला आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतं। काही दिवसांपूर्वी केंद्रीय समितीची देखील घोषणा करण्यात आलेली होती। काही आमच्या केंद्रीय समितीने सन्माननीय नेते अमित ठाकरे असतील, बाळा नांदगावकर साहेब असतील, नितीन सरदेसाई असतील, शिरीष सावंत असतील, बाकी सगळे जे नेते मंडळी जे केंद्रीय समिती जी नेमलेली होती साहेबांनी, आणि जवळजवळ पूर्ण मुंबईभर गटाध्यक्ष असतील, उपशाखाध्यक्ष असतील, विभागाध्यक्ष असतील, उपविभागाध्यक्ष असतील, महिला पुरुष दोन्हीच्या मिळून जवळजवळ 800च्या वर बैठका आमच्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत। त्या बैठकांचा जो अहवाल आहे तो देण्यासाठी आणि त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी आजची ही 3 दिवसाच्या मॅरेथॉन बैठका त्या सन्माननीय राजसाहेबांनी आयोजित केलेल्या आहेत। आज, उद्या आणि परवा 3 दिवस या बैठका असतील। त्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल। तसंच येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने काय तयारी करणं अपेक्षित आहे याचं मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब करतील। दुसरीकडे पाहिजे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जरी एकत्र आले तरीही भाजपच्या अंतर्गत सर्वे असं त्यांना सांगतोय। हा सर्वे कुठे पब्लिश झालाय? एकूण त्यांच्या नाही, हा पब्लिश सर्वे कुठे झालाय? सर्वे पब्लिश कुठे झालाय? अनेक गोष्टी अरे, तर भाजप आहे ना, खाजवलं तरी तुम्हाला कळू देणार नाही, तर सर्वे कुठनं कळू देणार आहे? संदीप, नरकातला स्वर्ग पुस्तक वाचताना तुमचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, त्यात लपवण्यासारखं काय आहे असा देखील बकळा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, काय सांगा? हा, म्हणजे पुस्तक वाचतो याच्यात लपवण्यासारखं काहीच नाही, एवढंच माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये। संजय राऊत नाही, मी पूर्ण पुस्तक माझं अजून वाचून न झालं। काल मी नाशिकला होतो, आज बैठका पण आहेत। माझं वाचून झालं की माझा सविस्तर अभिप्राय मी संजय राऊत साहेबांना पत्र लिहून कळवणार आहे। अमित ठाकरे असं म्हणतात की जसं पुस्तक पाठवलं तसं युतीचं देखील प्रस्ताव पाठवा, नाहीतर आमच्याकडे कॅफे चहा किंवा कॉफी पिण्यासाठी या ठिकाणी असं देखील। मला असं वाटतं तुम्हाला स्टेटमेंट आणि सरकारिझम यातला फरक कळला खूप चांगलं होईल। तर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा पुन्हा एकत्र येण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पुढाकार घेताना पाहायला मिळते, कारण विधानसभा निवडणुकीनंतर अबोला पाहायला मिळतोय आणि यामध्ये कुणीतरी पुढे येऊन पुढाकार घेतला पाहिजे म्हणून काँग्रेस पुढाकार घेणार आहे। महाविकास आघाडी इकडे चर्चा करते, दुसरीकडे तुमच्या ठाकरे बंधूंची सुद्धा चर्चा होते, कसं पाहता? महाविकास आघाडीने काय करावं, महाविकास आघाडीचा अंतर्गत विषय आहे, त्याच्याबद्दल आम्ही बोलण्याची गरज नाही। पण महापालिकेच्या आगामी महापालिकामध्ये आता अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे मैदानामध्ये दिसत आहे। सगळेच नेते मैदानात आहेत आमचे।
आमचे सगळेच नेते मैदानात आहेत आणि सगळेच जण काम करतायत. आज अमित ठाकरे आमच्या केंद्रीय समितीच्या शाखाध्यक्ष जी केंद्रीय समिती आहे त्याचे अध्यक्ष आहेत. ते सगळीकडे फिरत आहेत, मुंबईभर बैठका घेत आहेत, शाखाध्यक्षांची मनं जाणून घेत आहेत, पुढे काय करायचं याची रणनीती आखतायत. टीकेचे शब्द सौम्य झाल्यात, कुठेतरी पडद्यामागे हालचाली होत आहेत म्हणून ही सौम्यता दिसते. काय म्हणजे सौम्य? पहिले जहाल काय होते आणि आता सौम्य काय? जरा तुम्ही सांगितलं तर मी उत्तर देईन त्याचं. संदीप, 2014-2017 साली मनसेतर्फे प्रस्ताव देण्यात आला होता ठाकरे गटाला. त्यानंतर काय झालं हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. आता देखील एकत्र येणार या संदर्भात चर्चा चालू आहे. प्रस्ताव काही तयार आहे का? प्राथमिक प्रस्ताव तयार आहे का कोणाकडे? तुमच्याकडे? का आमच्याकडनं का? कारण एकत्र येणार या संदर्भात कोण बोलतंय मला सांगा? रोज सकाळी 9 वाजता भोंगा कोण वाजवत आहे? आम्ही वाजवतोय का ते वाजवत आहे? जे भोंगा वाजवत आहेत त्यांनी प्रस्ताव तयार करावा. नाही, प्रश्न असा आहे की जरी का तुमचं बोलणं होत असलं किंवा सकारात्मक असले तरी आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठलीही चर्चा चालू नाहीये. अत्यंत पक्षाचा नेता म्हणून जबाबदारीने मी तुम्हाला सांगतोय. अजून काय? उदय सामंत आणि एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी जे आहे ते राज ठाकरे यांना भेटून गेलेले आहेत. काही चर्चा देखील त्यांच्या प्राथमिक चालू असलेल्या बघायला मिळतात. या चर्चा देखील चालू आहेत. त्यामुळे या संदर्भात एकनाथ शिंदे साहेब आणि उदय सामंत साहेब आले होते. ती सन्मान्य राजसाहेबांबरोबर सदिच्छा भेट होती. त्याच्यापेक्षा जास्ती काही नाही. मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने छापेमारी सुरू केलेली आहे. सकाळपासून काही ठिकाणी छापे सुरुवात झालेली आहे. एकीकडे ईओडब्ल्यूची चौकशी तर दुसरीकडे ईडीची आता छापेमारी सुरू आहे. काय नक्की आपली प्रतिक्रिया यामध्ये? अनेक मिठी नदीच्या सफाईचा घोटाळा किंवा नाले सफाईचा घोटाळा हा आजचा नाहीये. गेले 25 वर्षापासून चालू असलेला घोटाळा आहे. ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सजेशन दिलं होतं की जेव्हा गाळ काढला जातो मिठी नदीतला किंवा इतर नाले सफाईमधला तेव्हा तिथे CCTV लावले पाहिजेत, जेणेकरून गाळ काय निघालाय किंवा नाही निघालाय, का डेब्रिज भरून ट्रक पाठवले जात आहेत, तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. गेल्या 25 वर्षात महानगरपालिकेने तिथे CCTV का लावले नाहीत हा प्रश्न कोणीतरी महानगरपालिकेला विचारला पाहिजे. अनेक लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा